कौशिक, हा काय पसारा आहे यार. बाबू एकच दिवस सुट्टी असते आपल्याला ना. ठीक आहे. अरे मला पण एकच दिवस सुट्टी असते, पण मी जेवण वगैरे करते ना. तू निदान घर तरी आवर यार. ओके ठीक आहे, करतो मी. ओके रिलॅक्स. ठीक आहे, गेम झाल्यावर करशील. हम्म. ओके. कौशिक, हे काय आहे? हे काय आहे? किती पसारा आहे हा, किती पसारा आहे. हे बघ, लग्नाआधी ना मला ही सवय नव्हती काही एवढ्या लोकांचं जेवण करायची. पण मी माझी ड्युटी करते ना सकाळी सकाळी उठून एवढ्या लोकांचं जेवण. मग तुला तुझी ड्युटी करायला नको? हा, तू जर तुझी ड्युटी केली नाही तर मी जेवणच देणार नाही. मी जेवणच नाही बनवणार. हा उपाशी नाही बनणार या घरामध्ये जेवण, नाही बनणार या घरामध्ये नाश्ता. नको देऊस. हा नको देऊस. मी काय तू जेवण नाही दिलं काय उपाशी मारणार आहे का? हा मी घेईन ती अंडी. हा आणि मी माझं माझं बनवीन काहीतरी. ठीक आहे, त्याची गरज नाहीये मला. किती बोलते तू आणि किती बोलते. हा या बाईशी ना संभाषण करणं म्हणजे एकदम कठीण काम आहे. ए निदान मी बोलते तरी, कळलं ना निदान मी बोलते म्हणून. हॅलो हॅलो, मी दिसते. मी महाराष्ट्राला, अख्खा महाराष्ट्र बघतोय. कळलं का? माझे स्वतःचे मुद्दे आहेत. तुझे तर मुद्देच नाही स्वतःचे. त्या कोपड्यात बसायचं आणि नुसतं अनालिसिस करत बसायचं. हा उगाच नुसतं इकडे कशाला. रे 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 काय तो आवाज बाप रे. नको नको एवढ्या गळा फाडून बोलत राहू. नको करू. मला टच नाही करायचं. बिग बॉस मला टच केलंय. बिग बॉस याला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढाय आणि मला हात लावलाय. हे असं चालत नाही बिग बॉस. हे रूल्सच्या अगेन्स्ट आहे. याला आत्ताच्या आत्ता या घराबाहेर काढा बिग बॉस. हे घर माझ्या नावावर आहे. हा मग या घरातून बाहेर कोण जाणार? हे म्हणे का आली मोठी.